नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये भारतीय संविधान भाग 1 मध्ये आपण चर्चा केली होती। त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 28 पर्यंतची प्रश्न आपण पाहिली होती। म्हणजे पदवीच्या अंतिम वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांचं बॅकलॉग म्हणजे BA सेकंड इयरला राज्यशास्त्र विषय जर बाकी असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। वस्तुनिष्ठ प्रश्न हे परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात या संदर्भात अभ्यास करत असताना ही वस्तुनिष्ठ प्रश्न तुमच्या पुढे मांडत असताना एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे पदवीच्या परीक्षेबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून त्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा या प्रश्नांचे बारकावे या ठिकाणी जर आपण लक्षात घेतले तर आपली तयारी कळत न कळत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा होऊ शकते। ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी प्रामुख्याने प्रश्न क्रमांक 29 पासून सुरुवात करणार आहोत। वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये अशाही पद्धतीने विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे 1976 साली भारतीय राज्यघटनेचा संदर्भ बघत असताना अनेक बारकावे आणि अनेक घटना दुरुस्त्यांचे संदर्भ तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि एकूणच आजपर्यंत 100 पेक्षाही जास्त घटना दुरुस्त्या या भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात झालेल्या आपल्याला दिसतात आणि म्हणून हे सगळे संदर्भ आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपले वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी तयार होणार आहेत। ही गोष्ट सुद्धा आपल्याला या अनुषंगाने लक्षात घ्यायची आहे। 1976 ला बघा, भारतीय राज्यघटनेचा संदर्भ बघत असताना 29वा प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे 1976 साली 42वी घटना दुरुस्ती झालेली आहे। 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झाली आणि या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये घटनेच्या कलम 51 मध्ये 10 प्रकारची मूलभूत कर्तव्य ही ॲड करण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळतात। म्हणजे रशियाच्या राज्यघटनेच्या धर्तीवर ही मूलभूत कर्तव्य आपण स्वीकारली आणि 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार ही 10 मूलभूत कर्तव्य आपण आपल्या भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेली आपल्याला दिसतात आणि म्हणून हाही भाग वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो। अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 30 काय सांगतो आपल्याला की तो प्रश्न क्रमांक 30 सुद्धा याच प्रश्नाशी निगडित आहे। कुठल्या याच्या आताच आपण स्पष्टीकरण दिलं त्याच प्रश्नाशी तो निगडित आहे। तो म्हणजे 2002 मध्ये जी 86वी घटना दुरुस्ती झाली, इसवी सन 2002 साली जी 86वी घटना दुरुस्ती झाली, त्या 86व्या घटना दुरुस्तीनुसार जी पूर्वी 10 मूलभूत कर्तव्य होती त्याच्यामध्ये एक 11वं मूलभूत कर्तव्य या 86व्या घटना दुरुस्तीनुसार इसवी सन 2002 ला पुन्हा ॲड करण्यात आलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये भारतीय संविधानाच्या कलम 51 मध्ये 11 मूलभूत कर्तव्य असलेली आपल्याला दिसतात आणि म्हणून हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। वस्तुनिष्ठ स्वरूपात तो विचारला जाऊ शकतो। प्रश्न क्रमांक 31 आपल्याला विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे भारतीय संविधानात कलम 36 ते 51 नुसार भारतीय संविधानामध्ये कलम 36 ते 51 पुन्हा तुम्ही या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कलम 36 म्हणतोय मी, कलम 36 ते कलम 51 अंतर्गत मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आलेली आहेत की ज्यांना आपण नीती निर्देशक तत्व म्हणून सुद्धा ओळखतो किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी या नावाने सुद्धा ती आम्हाला परिचित आहेत। ही मार्गदर्शक तत्व घटनेच्या कलम 36 ते कलम 51 मध्ये असलेली आपल्याला दिसतात आणि घटनेच्या प्रकरण 4 मध्ये ती समाविष्ट केलेली आहेत। ही गोष्ट वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये आपल्याला विचारल्या जाऊ शकते आणि म्हणून महत्त्वाचा भाग आहे। प्रश्न क्रमांक 32 आपल्याला काय सांगतो, तर 32वा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला असाही येऊ शकतो की भारताचा राष्ट्रपती पदाची तरतूद आपण जर बारकाईने विचार केला तर राष्ट्रपती पदाची तरतूद सुद्धा भारतीय संविधानाचा एक अविभाज्य भाग असलेली आपल्याला दिसते आणि म्हणून या तरतुदीचा विचार करत असताना घटनेचं कलम 52 पासून पुढचे कलम जवळपास 10 कलम या राष्ट्रपतीच्या संदर्भात असलेली आपल्याला दिसतात आणि म्हणून भारताचा राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख आहे असाही वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। यातला नाममात्र हा शब्द खाली 4 पर्यायांमध्ये असू शकतो आणि त्यानुसार तुम्हाला हा भाग या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे। पुढे प्रश्न क्रमांक 33 तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की राष्ट्रपती पदासाठी किमान वयाची 35 वर्ष पूर्ण करणे गरजेचं आहे। राष्ट्रपती पदाला उभं राहण्यासाठी
व्यक्तीला जशा अन्य पात्रता आवश्यक आहे, तो भारताचा नागरिक असावा, म्हणजे अशा अनेक पात्रतांचा संदर्भ घेत असताना किमान वयाची 35 वर्षे तरी त्या व्यक्तीनं पूर्ण केलेली असली पाहिजे, ही अट आपल्याला असलेली दिसते आणि वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये तो प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा 34वा जो प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तो म्हणजे स्वातंत्र्य भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते. स्वातंत्र्य भारताचे प्रथम राष्ट्राध्यक्ष कोण होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या राष्ट्रपतीपासून ते विद्यमान राष्ट्रपतीपर्यंतची सगळी ओळख आपल्याला या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि म्हणून आतले अनेक संदर्भ पदवी स्तराबरोबरच तुम्हाला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. पुढे प्रश्न क्रमांक 35 आपल्याला काय सांगतो. प्रश्न क्रमांक 35 मध्ये असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की राष्ट्राध्यक्षाला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कामं करावी लागतात. जो राष्ट्रपती आहे, भारताचा राष्ट्रपती, याला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच आपली कामे पार पाडावी लागतात. हाही मुद्दा तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो. याच्या पुढे भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो, तो भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. ही गोष्ट वस्तुनिष्ठ स्वरूपात अनेक वेळेला विचारल्या गेली आहे आणि याच्याही पुढे ती विचारली जाऊ शकते आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 37 आपल्याला काय सांगतो. 37वा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असाही विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो. तर भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. ही गोष्ट आपल्याला अधिकतम विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती आहे. माहिती नसेल तर आपण ती अभ्यासातून माहिती करून घेतली पाहिजे आणि म्हणून अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे प्रश्न क्रमांक 38 आपल्याला काय सांगतं. तर 38वा प्रश्न आपल्याला असाही विचारला जाऊ शकतो की भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाला संसद संबोधले जाते. भारताचं जे केंद्रीय कायदेमंडळ आहे त्याला संसद म्हणलं जातं. किंवा आपल्याला साध्या भाषेमध्ये जर सांगायचं तर भारताची संसद, म्हणजे संसद नेमकं कशाला म्हणायचं. संसद हा शब्द आपण ऐकलाय, पण संसद कशाला म्हणायचं. तर जिथे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या 3 गोष्टी आहेत त्याला आपण भारतीय संसद म्हणून ओळखतो. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या 3 घटकांना एकत्रित मिळून यांची संसद, आपण त्यांना संसद म्हणून उल्लेख करू शकतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाला संसद संबोधले जाते असंही म्हणलं तरी ते चूक ठरणार नाही आणि म्हणून प्रश्न क्रमांक 39 आपल्याला काय सांगतो. तर 39वा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असाही विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे भारताने संसदीय शासन पद्धतीचा अंगीकार केलेला आहे. भारताने कुठल्या पद्धतीचा अंगीकार केलेला आहे. भारताने जी शासन पद्धती स्वीकारली ती अध्यक्षीय आहे का संसदीय आहे. तर भारताने स्वीकारलेली शासन पद्धती ही संसदीय शासन पद्धती आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अमेरिकेने जी स्वीकारली त्याला अध्यक्षीय शासन पद्धती म्हणतात. ब्रिटनने जी स्वीकारली त्याला संसदीय शासन पद्धती म्हणतात आणि भारताने स्वीकारलेली शासन पद्धती ही सुद्धा संसदीय शासन पद्धती आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे प्रश्न क्रमांक 40 आपल्याला काय सांगतो की लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह असून त्यामध्ये जनतेचे प्रतिनिधी असतात. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह असून त्यामध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी असतात. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 41 आपल्याला काय सांगतो. तर प्रश्न क्रमांक 41 तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असून राज्यांचे प्रतिनिधित्व करते. राज्यसभा आणि लोकसभा हे संसदेचे 2 सभागृह, त्यातलं राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह असून या सभागृहामध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व केले जाते. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर 43वा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे राज्यसभा संसदेचे द्वितीय सभागृह आहे. राज्यसभा हे संसदेचे द्वितीय सभागृह आहे. मग साधा याचा अर्थ, दुसरा अर्थ काय निघतो की लोकसभा हे संसदेचे प्रथम सभागृह आहे, असा त्याचा अर्थ निघतो. अशा माध्यमातून आपल्याला प्रश्नांची तयारी या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 आपल्याला काय सांगतो की राज्यसभेत जास्तीत जास्त 250 सभासद असतील. किती सभासद असतील राज्यसभेमध्ये?
जास्तीत जास्त 250 सभासद असतील अशा पद्धतीचा संदर्भ या ठिकाणी स्पष्ट होत असताना दिसतो. MCQ स्वरूपात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 45वा जो प्रश्न आहे तो आपल्याला हे सांगतो की राज्यसभा हे स्थायी म्हणून कायमचे सभागृह आहे. राज्यसभा हे विसर्जित न होणारं सभागृह आहे. दर 2 वर्षांनी विशिष्ट सदस्य त्या ठिकाणी नव्याने निवडले जातात आणि काही विशिष्ट सदस्य त्या ठिकाणी निवृत्त होत असतात. ही प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून राज्यसभा हे संसदेचे स्थायी आणि कधीही विसर्जित न होणारी सभागृह आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 काय सांगतो आपल्याला की प्रश्न क्रमांक 46 मध्ये असं सांगितलेलं आहे की राज्यसभेच्या सभासदांचा कालावधी हा 6 वर्षांचा असतो. लोकसभेचे सदस्य हे 5 वर्षासाठी निवडले जातात, तर राज्यसभेचे सदस्य हे 6 वर्षासाठी निवडले जातात. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 47 आपल्याला काय सांगतो, तर 47 मध्ये असं सांगितलेलं आहे की राज्यसभेचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली गणसंख्या ही 1/10 मानली जाते. म्हणजे 1/10 सदस्य ही संख्या मानली जाते. हाही प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 48 काय सांगतो आपल्याला, तर 48 असाही प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला येऊ शकतो. तो म्हणजे आर्थिक बाबतीत राज्यसभेला अत्यंत कमी व मर्यादित स्वरूपाचे अधिकार आहेत. आर्थिक बाबतीमध्ये राज्यसभेला अत्यंत कमी आणि मर्यादित स्वरूपाचे अधिकार आहेत. मग आर्थिक बाबतीमध्ये लोकसभेला हे जास्तीत जास्त अधिकार आहेत. ही गोष्ट या माध्यमातून स्पष्ट होत असताना आपल्याला दिसते. आणि म्हणून राज्यसभेचा संदर्भ जेव्हा येतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे राज्यसभेचे एकूणच म्हणजे असलेले जे अधिकार आहेत, आर्थिक बाबतीतचे अधिकार आहेत, ते कमी आणि मर्यादित स्वरूपात दिसतात. ही गोष्ट या माध्यमातून आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 आपल्याला काय सांगतो की याच्यामध्ये असं दिसतं की धन विधेयक प्रथम लोकसभेमध्येच मांडले जाते. धन विधेयक हे सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. 50वा प्रश्न आपल्याला असा सांगता येऊ शकतो की लोकसभा जनतेचे तर राज्यसभा राज्यांचे प्रतिनिधित्व करते. लोकसभा जनतेचे प्रतिनिधित्व करते तर राज्यसभा हे राज्यांचे प्रतिनिधित्व करते. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरचा 51वा जो प्रश्न आहे तो परीक्षेमध्ये असाही विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे संसदेची वर्षातून किमान 2 अशी अधिवेशने होत असतात. संसदेचे वर्षातून रिकामी जागा अधिवेशने होत असतात. असा प्रश्न MCQच्या रूपाने विचारला जाऊ शकतो. त्यावेळेला त्याचं उत्तर हे संसदेचे वर्षातून 2 अधिवेशने होत असतात असं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला, जर आपण त्याचं वाचन केलं असेल तर ऐन वेळेला MCQचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 आपल्याला काय सांगतो, तर 52 मध्ये सांगितलेलं आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेले विधेयक, संसदेचे 2 सभागृह कुठले, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा, तर संसदेच्या या दोन्ही सभागृहांनी संमत केलेलं विधेयक राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीशिवाय त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी विधेयक जर मंजूर केलं आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावर जर सही केली नाही तर त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होत नाही. राष्ट्राध्यक्षांच्या सहीनंतरच त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. MCQच्या रूपाने प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे प्रश्न क्रमांक 53 आपल्याला हे सांगतो की पंतप्रधान हा वास्तविक कार्यकारी प्रमुख आहे. उदाहरणार्थ आता याच्या आधीच आपण पाहिलं होतं की राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख आहे. तसा त्याच अगदी त्याच्या उलट अर्थ आपल्याला असा काढता येतो की पंतप्रधान हा वास्तविक कार्यकारी प्रमुख आहे. वास्तविक स्वरूपात सत्ता ही पंतप्रधानाच्या हातात असते. हे संविधानाचा संदर्भ स्पष्ट करत असताना या गोष्टींची उकल या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसते आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54 आपल्याला काय सांगतो, तर पंतप्रधान हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा नेता असतो. साध्या पद्धतीनं सांगायचं, सध्या आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत, नरेंद्र मोदी हे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत. ते वास्तविक प्रमुख आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. संविधानिक ढाचा स्पष्ट करत असताना वर्तमान काळातील उदाहरण घेऊन आपण ते जर स्पष्ट करत गेलो तर प्रश्न चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात राहतात. पंतप्रधान हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा नेता असतो लक्षात. आणि त्यानंतर पुढचा जो प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो म्हणजे भारतातील मंत्रिमंडळाचे कार्य हे सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीने चालते.
जे काही केंद्रीय मंत्रिमंडळ आहे आपलं, हे सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीने वाटचाल करत असताना आपल्याला दिसतं आणि असे प्रश्न परीक्षेमध्ये हमखासपणे विचारले जातात, म्हणून महत्त्वाचे मानले जातात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा 56वा जो प्रश्न आहे तो आपल्याला काय सांगतो की पंतप्रधानांचा कालावधी हा 5 वर्षांचा असतो. पंतप्रधानांचा कालावधी हा संविधानिक दृष्टिकोनातून विचार करत असताना 5 वर्षाचा कार्यकाळ असलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीने 28 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते आणि उर्वरित 28 प्रश्न या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. अशा प्रकारे सैद्धांतिक वाचन करून, चांगल्या पद्धतीने अधिकात अधिक वाचन करून नंतर ते वस्तुनिष्ठ प्रश्न जर तुम्ही वाचन केले किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ते जर ऐकले तर खूपच चांगल्या पद्धतीनं तयारी तुम्ही करू शकता. हीच गोष्ट मला तुम्हाला वारंवार या ठिकाणी सांगायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही तयारी केली आणि परीक्षेला जर तुम्ही सामोरे गेलात तर खूप चांगलं यश तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन टॉपिकसह नवीन वस्तुनिष्ठ प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी येणार आहोत. येणाऱ्या काळात तुमच्या ज्या काही वस्तुनिष्ठ MCQच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत त्या परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. आपली रजा घेतो. धन्यवाद.